नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका. तर या ठिकाणी बघू शकता मंडळी, आपण एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई ठेवल्यानंतर यामध्ये अर्धा लिटर संपूर्ण दूध मी टाकत आहे. या ठिकाणी मी विकतचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गाईचं, म्हशीचं किंवा घरी जेही दूध असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल. पण हे जे प्रमाण आहे हे अर्धा लिटर दुधाचं आहे. तर बघा, इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढई जे आहे ते जाळ्या तळाची घेतलेली आहे, जेणे की आपलं दूध पटकन असं कढईला चिपकू नये, त्यासाठी जाळ्या तळाची कढई वापरा. तर बघा मंडळी, शक्यतो ट्राय करा स्टीलचीच कढई वापरा, कारण की दूध जे आहे ते स्टीलच्या कढईला जास्त लागत नाही. आणि नॉनस्टिकची वापरली तरीसुद्धा चालेल, पण नॉनस्टिक हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी दूध गरम करण्यासाठी शक्यतो स्टीलची कढई वापरा. तर बघा, दूध जे आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे, तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरचं बेटर तयार करून घेऊया. तर बघा, इथे बघा मंडळी, या ठिकाणी मी व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. हे इझिली तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये मिळू शकते किंवा कोणत्याही शॉपमध्ये. तर याची प्राईस तर 48 रुपीज आहे, कारण की मी लहानच पॅकेट घेतलेलं आहे. तर हे पॅकेट अशा प्रकारे येते, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी हे फोडलेलं नाही आहे, हे तुमच्यासमोर फोडत आहे. तर या ठिकाणी अर्धा लिटर दुधासाठी मी या ठिकाणी 2 चम्मच कस्टर्ड पावडर वापरत आहे. तर तुम्ही सुद्धा कस्टर्ड पावडर जे आहे ते व्हॅनिलाचंच घ्या, कारण की व्हॅनिलाचं छान असते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की व्हॅनिलाचं घ्या. तर बघा, इथे संपूर्ण 2 चम्मच असे पूर्ण भरून मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. तर यामध्ये तर तुम्ही मिक्स करण्यासाठी पाणीसुद्धा यूज करू शकता आणि दूधसुद्धा. तर मी इथे दूध गरम होतच आहे, तर तेच दूध मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही या ठिकाणी पाणीसुद्धा वापरू शकता, जे थंड पाणी राहते तेच टाकलं तरीसुद्धा चालेल. पण दुधाने सुद्धा खूप छान असं स्मूथ बनून तयार होते. तुम्हाला मी दाखवतेच की किती मस्त असं स्मूथ बनलेलं आहे. तर बघा, जेही गाठा तयार होतात या कस्टर्ड पावडरमध्ये, त्या पूर्ण आपल्याला फोडून घ्यायच्या आहे किंवा मिक्स करायच्या आहे. तर दूध बघा, इथे छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त छान गरमसुद्धा झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईब करून छोटंसं लाईक करून द्या मंडळी, आणि कमेंट करायला तर बिलकुलच विसरू नका. तर त्याआधी आपण या ठिकाणी 3 चम्मच साखर टाकून घेऊया. तर साखर जे आहे ते तुमच्या चवीनुसार टाका, कमी जास्त. पण मंडळी, या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापर करू नका, कारण की गुळाचा वापर केला तर दूध जे आहे ते संपूर्ण फुटून जाणार, कारण की आपण यामध्ये फ्रूट्स टाकणार आहे. तर 3 चम्मच मी या ठिकाणी साखर टाकलेला आहे. तुम्हाला जर साखर अवॉइड करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी साखर नाही टाकला तरी चालेल आणि जास्त प्रमाणात फ्रूट्स टाका, जेणे की जे कस्टर्ड फ्रूट्स आहे ते छान मस्त अशी टेस्ट येणार त्याला. तर बघा, जे आपण कस्टर्ड पावडरचं बेटर तयार करून घेतलेलं आहे किंवा सिरप तयार करून घेतलेलं आहे, ते संपूर्ण आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचं किंवा दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता छान मिक्स करायचं आहे. मिक्स करता करताच 2 ते 3 मिनिटांनी तुम्हाला या दुधाचा कलर चेंज होताना दिसणार. तर बघा, दुधाचा कलर हा चेंज झालेला आहे. आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही आहे मंडळी, कारण की त्या पॅकेटवर सुद्धा लिहिलेलं आहे फक्त 2 ते 3 मिनिट तुम्ही याला गरम करू शकता, पण जास्त आपल्याला याला गरम करायचं नाही आहे. तर बघा, आपलं दूध जे आहे ते गरम झालेलं आहे आणि ते आता आपण एका बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी 30 मिनिटासाठी ठेवणार आहे. तर तुम्ही जेव्हा कस्टर्ड पावडर बनवता किंवा कस्टर्ड फ्रूट्स बनवता, त्यावेळेस तुम्हाला थंड करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे दुधाला, कारण की जसं जसं थंड होणार तसं तसं ते घट्ट होणार आणि छानसुद्धा टेस्ट येणार. तर बघा, संपूर्ण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता याला 30 मिनिटासाठी मी रेस्टवर असंच ठेवणार आहे. तर बघा मंडळी, पूर्ण जे थिकनेस आहे ते पूर्ण मस्त अशी घट्ट झालेलं आहे. आपलं दूध असं थिक झालेलं आहे. तुम्हीसुद्धा 30 मिनिट्स ठेवा किंवा तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर जास्त ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, सगळ्यात आधी मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक केळ घेतलेला आहे, एक ॲपल घेतलेला आहे, सफरचंद घेतलेला आहे आणि त्यानंतर एक मोठं डाळिंबसुद्धा घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ग्रीन अंगूर नव्हते, त्यामुळे मी ब्लॅक कलरचे अंगूरसुद्धा घेतलेले आहे. तर बघा, हे संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे
ॲपल जे आहे ते तुम्ही छान मस्त बारीक कट करून घ्या किंवा सफरचंद जे आहे ते छान असं बारीक कट करून घ्या आणि ते सुद्धा यामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही याला 1 ते 2 दिवस ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवा आणि यामध्ये फ्रूट्स बिलकुलही ॲड करू नका. तर हे 2 दिवस इझिली राहून जाणार मंडळी. तर बघा या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे फ्रूट्स आहे कापलेले ते संपूर्ण टाकून घ्यायचे आहे आणि ब्लॅक कलरचे अंगूरसुद्धा टाकलेले आहे. तुमच्याकडे ग्रीन कलरचे असणार ते सुद्धा तुम्ही टाकले तरीसुद्धा चालेल. पण इथे तर बँगलोर स्पेशल मिळतात त्यामुळे मी ब्लॅक कलरचेच वापरलेले आहे. तर बघा आपलं जे फ्रूट्स कस्टर्ड आहे ते बनून तयार झालेलं आहे मंडळी. आता बिलकुलही आपल्याला वाट पाहायची नाही आहे कारण की 30 मिनिटं आपण आधीच ठेवलेला आहे आणि मस्त घट्टसर झालेला आहे कारण की दुधाचा वापर आपण जास्त केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापर कमी केला तरी चालेल, पण जास्त कस्टर्ड पावडर टाकलं तर ते व्यवस्थित लागणार नाही, पावडरच लागणार. त्यामुळे दुधाचं प्रमाण आणि कस्टर्डचं प्रमाण मी सांगितलेलं आहे परफेक्ट. तशा प्रकारे जर तुम्ही ट्राय केलं तर अप्रतिम असं कस्टर्ड फ्रूट्स तयार होणार मंडळी. तर चला आपण एका बाउलमधून वाटीमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे 3ही वाटीमध्ये मी जे आपलं फ्रूट कस्टर्ड आहे ते काढून घेतलेलं आहे आणि छान मस्त अप्रतिम असं दिसत आहे मंडळी. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी ट्राय करते की तुम्हाला सिंपल इझी रेसिपी सांगण्याचं. तर नक्की शेवटपर्यंत बघा.